या पाहुणे येणारच आहे ना आम्ही आता. पोचलो मग आम्ही चांगलं व्यवस्थित प्रकारे. गावाला येताना अडचण गिडचण नाही झाली ना? कोण अडवलं गिडवलं नाही ना आपल्या गावात गाडी गिडी? या ना घरात या ना. पोरीचं घर वाटते. बरं आहे उलीचं, बरं आहे दादा. पोरगी पसंत आली तर 500 रुपये देतो, नाही देशील 100च रुपये. मजा कुठं तरी बसणं चुपचाप. कोणाला ऐकू जाईन तर काय म्हणा. खिडकीतून कोणतरी पाहून राहिलं असं म्हणून. हो पाहतच असते आम्ही. कानी पाहुणे आले म्हणजे कानी उलीच्या खिडकीतून पाहू पोरगा कोणता होय, हे कोणता होय. माझ्या बहिणीला पाहुणे पाहिले तर पाहत असं पोरीची बहीण, पोरीची आई, पोरीची बाबा. एकदम काही समज नाही येता येत ना त्याईले म्हणून पाहत असं ते ना. आम्ही पाहू बिचारे. मजा येते ना, किती मजा ये. आम्ही पाहुणे पाहिले येतं आम्ही म्हणजे लयच आनंदानं पाहते सगळेजण. आणि घराकडले लोक पाहते. बाहेर पाहून राहिले हो आपल्या इकडे. वाकू पाहते बिचारे. एवढे मोठी जण दिसली म्हणजे मग पोरगा कोणता होय, काय कोणता होय, सगळ्या बाया पाहून राहिले आपल्या इकडे. कशा वाकू पाहिजे त्याला असं वाटते का दिसतच नाही, पण दिसतच असते. आम्हाला असं वाटते वाकून पाहिलं म्हणजे दिसत नाही, मला पण पाहिलं म्हणजे पण दिसतेच. आता पाहिजे त्या बाया पाहून राहिल्या त्या पाय कशा वाकू पाहते. पोरगा कोणता म्हणूनच पाहिजे ते तू ऐकू आला पाहिजे. अरे उगा मजाक करतो नुसता. मजाक करायचा विषय आहे का? कोणाला ऐकू गेलं म्हणजे तुला समजते का कसं असते म्हणून? कोणाला ऐकू गेलं म्हणजे काय म्हणा नाही का मला चिडवतात म्हणून मुलं. दादा जेव्हा पोरगी अंदर येईल तेव्हा आम्ही लवकर उठून चाललो जाईल. नाही तर पोरगी समजून याच्यातलं पोरग कोणतं नाही तर कन्फ्युजच होऊन जाईल. त्याच्यापेक्षा आम्ही बाहेर चाललो येईन दोघं जण. हो तुला जास्त समजते ना. येतो बाहेर. मला एकट्याला टाकून बस दम तिथे. मला एकट्याला चांगलं वाटेल का यांच्यासोबत? भाऊजी दिसून नाही आलेच नाही का कधी काही? असं आले असं येऊन राहील ते पाय येऊन राहिले पाय दादा. येऊन राहिले, ताई आली, भाऊजी आले. जरा जास्तच इंट्रॅक्शन राहते लोकाले. कोणाचं लग्न जुळते का बा काय जुळते. खेळात जास्तच आपुलकी आहे बा एकामेकाविषयी. आपल्या घराबच्चे लक्ष्मीला आपली मुलगी लक्ष्मीला आहे. ठीक पाहिजे आपल्या घरात. शहरात असते काही जणी जास्त आपुलकी. तुला हे नाही समजलं का आपल्या भावाले पोरगी पाहायला चाललो होतं साडी गिडी घालावं म्हणून. आधी ड्रेस घालून जिथं नाही तिथे ड्रेस घालून जातं. काही नेहमीच असं राहते. आता तुला वेळ काढ समजून नाही राहिली का कुठं बसलाय म्हणून आपण पोरीला पाहायला आलो खोलीत बसलोय. ते नाही काय समजतं ते मेंटेन करावं लागत असते. कुठं गेलं म्हणजे रिच दिसलं पाहिजे असते. तुला काय रिच दिसण्यानं नसते मनानं असते. कायचं रिच लावून दिलं असली पाहिजे आम्ही आमच्या घरी. मग कशाला तुमची कुरबुर बंद करावं. ऐकून तिकडे कायच्या गोष्टी करतात. सोनं आहे म्हटलं घरी तरी सोनं नाही घातलंय पोरीनं. कशी आहे तर तशीच आहे ते. एवढं घरी आहे ना काहीच नाही घालत आणि काही नाही. मलाच खूप सोन्याचा प्रश्न मला नाही आहे. पोरग पाय कसं पोरीची वाट पाहून राहिलं. भाऊजी तुम्ही उडवून राहिले बाईनं बोलू नाही राहिला काही नाही. एकसारखी तिकडे नजर पोरगी कधी येतील मी तिला पाहतो कधी असं त्याला वाटून राहिलं. सर्वांना त्याचं बरोबर पाणी आहे. हो बाबा देऊन राहिला सर्वांना देऊन राहिला पाणी. नको मला नको पाणी. हो बैल येते ना पाणी. हो बाबा देतो ना. हो यांच्या गावचं पाणी गोड आहे. सणा विहिरीगिरीचं नसं म्हणा त्याच्या गावात नळ गिळे तसं. आपल्या घरीत नुसतं बोराचंच पाणी आहे. आपल्या इथं नळ कुठं आहे बोरचंच पाणी भरावं लागते आपल्याला. म्हणून गोड पाण्याची आता आपल्याला चवच नाही पाहायला भेटत. पुन्हा ती पोरगी तर कधीच पाणी नाही भेट कुठचं बाई. तिला ते मिनरल वॉटरच पाहिजे म्हणते बापा. काऊन पोरगी पेत नाही पाणी ना. तिला सण होत म्हणते तिला सर्दी गिरती होते म्हणते दुसरीकडे पाणी पिल्यानं म्हणून पेत नाही. तिच्यापाशी बॉटल आणते ते आणि पेते. तिच्या घरची जरशी परिस्थिती मला कमजोर वाटून राहिली बाई. वाई असते कमी जास्त असतेच ना. आता आपण जरासं कमजोरच होतो. आता आपली घरची प्रगती झाली म्हणून असंच असते. काय पोरीच्या घरी जाऊन येऊन राहा लागते काय सांगा बरं आई. पोरगी चांगली असली म्हणजे झालं. पोराला काही राहायला लागते काय. आपल्या पोराला राहायला नाही लागत काय. एखाद दिवशी येत नसते का पोरगा. मग राह वाटलं पाहिजे का पोराले. हो आई सासऱ्याचं घर असलं तर कोणी राहत असते. गरीब असो का असरे म्हणतो सासरा कशी आपल्या घरचं सर्व पाहिजे. उलीचं कमी असलं ते चालत नाही. हो आई त्याची पोरगी आपल्या घरी आयुष्यभरासाठी राहते. काही कमी पडलं नाही पाहिजे असं माझ्या वाटत असते. आपल्या पोरीला दिलं तेव्हा आपल्याला वाटे का तुमच्या नातीच्या वेळेस वेगळं आणि दुसऱ्याची पोरगी म्हणून वेगळं. हो आई तुम्ही आता तू म्हणतो त्याच बरोबर आहे. हो आई आपली परिस्थिती सुधारली म्हणून आता तुम्ही अशा गोष्टी करून राहिल्या. जेव्हा म्हटलं आपली बाई लग्नाला होती आपल्या घरी काय होतं माझ्या एक पलंग होता आणि लहान सगळं घर होतं. आपल्या जवाईने केली नाही का आपल्या पोरीले पसंत. नाही आपल्या पोरीले पसंत केलं आणि घेऊन गेले. त्याने हा विचार केला काय. असं नसते आई असं बोलत नसते. बाई ते बरोबर आहे. असते गरिबी श्रीमंती माणसाची वेळ बदलली का बदलली. माणसानं असं बोलू नये. कसं आहे वेळ कोणाची बदलून काही सांगता येत असते. आपली वेळ आज चांगली आहे उद्या आपल्याला माहिती का कशी समोर काय असं बोलू नये आई. बरोबर आहे बाबा जरी गोष्टी बंद कर. येईल गोष्टी करायला कुठंच पुरत नाही. आता पोरीच्या घरी येईल पुरून नाही राहिलं गोष्टी करायला. त्या दिवशी ह्या पोरीचा भाऊच आहे ना आला होता ना आपल्या घरी पोरगा पाहिले. हसू ना तिचा भाऊ लहान आहे तिच्यापेक्षा शिकून राहिला. पोराले शिकवते कसं आहे पोटात पाठ शिकून राहिले ते. पोरीला नाही शिकून झाला तर तुम्ही शिकवा तिले जरा पसंत आली तर लग्न जुळलं तर ना. हो मी गॅरंटी घेतो ना माझ्या पोरगा शिकवते म्हणून. तुम्ही काय टेन्शन घेता. तुम्ही कोणी घेतले पोहे. हो मी खात नसतो. मला ऍसिडिटी होते मी खात नसतो. कुठं नाही खात मी पोरगी. असं आहे का. लय जणांचे प्रॉब्लेम आहे ऍसिडिटीचा. काय करावं काय पण राजीव हो तुम्ही काही म्हणा. पण पाहणीच्या कार्यक्रमाची कांदे पोह्याशिवाय मजाच नाही आहे. पण हो आई याच्याच वाटते तुम्हाला पोहे भेटायचे वाटते. प्लेटा संपल्या होत्या मग आणायला गेली ती. दिन ना थांब ना. वर्षानुवर्षा पिढी चालून राहिली. पाहणीच्या कार्यक्रमात पोहे नसले तर सुनूच वाटते. पण पोह्याशिवाय हा कार्यक्रमच होत नाही. करत नाही करत दादा शब्दीने म्हणून राहिला. वाटच पाहून राहिला वाटते. कधी येतील कधी नाही कधी पाहतो.
दादा लोकांनी फोटो पाहिला तेव्हापासून तिच्या मनातच बसली पोरगी. हा चांगली आहे म्हणते पोरगी, पण एवढा 2-3 फोटो पाहताना दिसला तो. पहिल्यांदा ही पोरगी पसंत आली ना, मला तर नवलच वाटलं. तरी विशेष आहे पण. कसं आहे, एखाद्या व्यक्ती मनात बसलं का बसलं, तसं झालाचही झालाय. पाहतो कसं वाट पाहते. ताई खूपच छान झाले हो. चवीने खूप छान झाले. मीठ तिखट सर्व व्यवस्थित आहे. सांगू बाई आमच्या वेळेस गोष्ट तुले. हे पाय आता ऐकून गेलं पाहिजे. सांगतो मी तुले, आम्ही का नाही जेव्हा म्हटलं आमचे आई बाबा कामालेच आहे, आम्ही एकटंच राहू घरी. मग कधी कधी मग पाहुणे वेळेवरच ये, तर मग पाहुणीसाठी मग पोहे कोण कर. मग आम्हाला म्हटलं तयारी करा लागे. आम्ही काय करू, पहिले तयारी करून घेऊ. मग त्याच्यानंतर का नाही पोहे घेऊ पहिले भिजून ठेवू आम्ही. मग आता पाहुणे आले का घेतलं का लगेच ठाकले फोडणी दिले का बघ. आणि मग इकडे डबल तयारी करायला लागे बाई. कोणी नाही राय पहिले. आता म्हटलं सारे सारे घरी राहते बिचारे. हो काळानुसार बदल होत जाते. हा पहिलेला कठीण होतं बापा का. तर खूप छान झाले रे. हो खूपच छान झालं पोरे. ये बाई. हो पोरगी तर मस्त आहे, पाहिले मस्त दिसून राहिली. मी साडी घातली तर एकदम उठून दिसत आहे. खूपच चांगले आहे का, पाहिलं नाक डोळे खूप छान आहे तिचे. दादा नजरही नाही हटून राहिला. त्याच्यात दिवस आहे बा काय. तुमच्या बहिणीला पाहिलं तर एकटकच पाहत राहिलं होतं ना, तसं त्याचा झाला. भाऊजीला बरोबर आठवते त्याचे दिवस. बाई हाय पोरगा. मग म्हणशील सांगितलंच नाही आप्पाजीनं, पाहून घे. प्रश्न असेल तर विचारा. जवळ भाऊ विचार ना काही प्रश्न. तुम्ही मोठ्या माणसाला मी काय बोलतो, बोला तुम्ही विचारा. काय श्रीकांत भाऊ प्रश्न. हो विचारतो थांबा. बाई नाव काय म्हटलं? नाव रश्मी आहे. असं बाई उंची किती काय? जी उंची 5'4" आहे. जी 5'4" असं का 5'3" असेल गालीची. आपल्या बाबूले बरोबर होते पोरगी उंचीले बरोबर होते. पुढे शिकायचं आहे की नाही? मला शिकायचं, माझी इच्छा आहे शिकायची. बाई कशातून केलं बाई? तसं माझं 12वी सायन्समधून झालं आहे. मला पुढं म्हणजे चांगले पर्सेंट होते, पण मला काही कारणास्तव मला ॲडमिशन घेता नाही आली. तर मला पुढे शिकायची इच्छा आहे. काय वर्ष झालं बाई तुझं शिक्षण? 2015 मध्ये झालं आहे 12वी. असं किती पर्सेंट होते बाई? 79 होते. काय करणार 79 समजते मला नाही समजत. मराठी सांग बाई. 79% होती 12वीला. ती तर खूप हुशार दिसते. 79% सायन्स 12वीला. बापरे. चांगले पर्सेंट आहे. तिला काय शिकायचं ते विचारून मग तिला शिकवायचं आपणच. तुला काही विचारायचं आहे का, विचार. नाही मला काहीच विचारायचं नाही. हो काही बोलायचं आहे का तुला. हो बाबा मी बोलतो ना बोलायचं आहे मला. मग पोराला पोरीला पाठवा मग तिकडे बोलाले. हो.